नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्व धर्मियांच्या उत्स्फूर्त सहभागातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भगवे फेटे, पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या महिला तसेच शिवकालीन सजावटीमुळे परिसरात दिवसभर उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं। भव्य देखावा आणि मान्यवरांची उपस्थिती जुने बस स्थानक येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्वात मोठा विठोबा देखावा सादर करण्यात आला। सकाळपासूनच शिवप्रेमींनी देखाव्यास भेट देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। शिवकालीन सजावटीनं परिसरात उत्साही वातावरण। यावेळी माजी खासदार हेमंत गोडसे, सार्वजनिक शिवजन्मोत्सव देवळाली अध्यक्ष प्रमोद अशोकराव मोजाड, कार्याध्यक्ष किरण बेरड यांच्या हस्ते शिवपुतळ्याचं पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले। या कार्यक्रमास आमदार सरोज अहिरे, व्यापारी व संचालक अरुण जाधव, नगरसेविका संजीवनी हंडोरे, देवळाली कंटोन्मेंट सचिन ठाकरे, भाऊसाहेब धिवरे, दिनकर पाळंदे, चंद्रकांत गोडसे, भगवान कटारिया, संजय भालेराव, गोकुळ मोजाड, राहुल गीते, खंडेराव मेढे, सुरेश कदम, तेजस बुंदले, महाराष्ट्र समाजभूषण प्राप्तकर्ते सुभाष पोपटराव बोराडे, रिपाई नाशिक उपजिल्हा प्रमुख आरडी जाधव, शहर अध्यक्ष पंडित साळवे, भास्कर चौधरी, संदीप चौधरी उपस्थित होते। देवळाली कॅम्प शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष प्रमोद अशोकराव मोजाड, उपाध्यक्ष मोहनीश वसंत दोंदे, किरण मुसळे, कार्याध्यक्ष किरण बेरड सह बबन कांडेकर, पोपट पाळंदे, विलास संगमनेरे आदींनी पाहुण्यांचं स्वागत केलं। दुपारी दिवसभर आरपीआय नेते सुनील हिरामन कटारे, पत्रकार विलास डी भालेराव, माजी नगरसेवक नरेंद्र केरुजी गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे उपजिल्हा प्रमुख सुभाषजी बोराडे, समाजसेवक विक्रम बागुल, आरपीआयचे नेते बाळासाहेब दोंदे, बौद्धाचार्य विलास पोपटराव बोराडे, पंडित कटारे, दिनेश कटारे, दीपक गायकवाड, संजय जाधव, शैलेश भालेराव, भारत वाघमारे, रवींद्र गायकवाड, गौतम भालेराव, विलास गीते, सोमनाथ खताळे, वैभव पाळंदे, शिवसैनिक, भीमसैनिकांनी देखाव्यास भेट देत जयंतीचा आनंद लुटला। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव, भोगूर।